वहिनी म्हणे तुझी वहिनी बोलत नाही म्हणे. याची वाटतं का तुम्हाला बघा वरती पासून उभं राहिलं तर एवढंच होतं. हाय, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. कसे आहात सगळे तुम्ही? चालले आम्ही फिरायला, आम्हाला काही काम एखाद्याने बस मधून असाच मोबाईल घेऊन घेतला मग काय करायचं? भैया आमची ब्लॉगिंग बंद होऊन जाईल. हा शेवटचा ब्लॉग आहे गाईज. आमची रोजी रोटी निघून जाईल. रोजी रोटी अरे आम चौधरी झाली का? हे भाई काय तुम्ही नाशिक सिटीमध्ये आहे ना भाई, खरंच एवढं पोल्युशन झालेलं आहे. आम्ही तिकडले गोरे होतो पहिले, आता काय होत? आता काय होत चाललंय. मजा नका घेऊ भाई, हिंदुस्थानी घे. हे दोघे काय आहे, आपण कोणाच लहान पोर. अरे मग तुला आयडी कमी दिली नाही ना काय? आपल्या आयडी वर जा भाई, बघा आपल्या काळ्या मातीचे काळी लेकरं आहे. ठेवरे मागे एखादी गाडी बिडी आली काय बघा. काही नाही रे, लोड नको घेऊ. अरे लोड घेऊनच येतं, कर्ज झाले रे. लोड नाही घेते मित्र, फक्त म्हणता लोड नका घेऊ, मेमरी बनवा. मेमरी बनवून काय झालं करते माझ्यावर. त्यावर किती राहू? डबल आहे. आणि मी 0. 4 पट. मी 0 आता 0. आणि हा घरच्यांनी बघितलं तर मनावर घेतलं काय एवढं काही झालं नाही. कंटेन होतं. कॅमेरा दादा कंटेन होतं भाई, काही झालं काही विषय नाही. हो एकदा रोज सारखं आमचा अशोकनगर दादा दाखव रे आपला. एवढं काही वेगळं नाही अशोकनगर मध्ये. शिवा पाव भाजी MS भाजी ना म्हटलं का बरं येले आज गेलं. राहू दे इथून गोरे दिसते काय जास्त राहिला. आज कसं काय गोरे दिसते फ्रंट मध्ये दिली. हे आलं ना आता, अपडेट आलं ना. तेव्हा ब्लॉग चालू नव्हता आम्हाला दिली असती. ब्लॉग बघून आम्हाला बी दिली असते भाई. भाई याची स्टोरी आहे का आता? नाही सांग ना माझी स्टोरी. सांग. मी सांगतो भाई काय केलं तरी मी टाकणार नाही. मी सांगतो भैया ना तेव्हा 8वीला होता. लय छोटा होता. आता आहे त्याच्या माझ्या गुडघ्यालाच लागत होता. गुडघ्या लागत होता आमच्या. तुमचे गुडघे बी खाली होते ते. म्हणून तर बोललो तेव्हा. मग भैया 8वीला होता आणि भैयाच्या वर्गात एक पोरगी होती. तिचं नाव काय रे भैया? माहिती? आचारी. अरे नाही आचारी म्हणजे तिचा बाप स्वयंपाक करायचा, तिचं नाव आम्ही आचारी ठेवलं होतं. आता तू समजलं तुला? मग आचारी होती भाई. त्याच्यावर पहिले तिकडे ते माझ्यासोबत नाही का. आता भैयान मी एका टिंगन मी एकाच याच्यात नाही का शाळेत. तो माझ्यापेक्षा 1 वर्ष मोठा होता. मी जेव्हा 8वीला होता तो आता त्याच्यावरून 2 वर्षांनी मोठा दिसतो. हाईट नाही. 4 पोरांचा बाप. एवढं कामाचं बोलू नका. आजची स्टोरी कंटिन्यू कर. स्टोरी कुठं होतो मी? मग ती भैयाच्या गुडघ्याला भैया आपल्या गुडघ्यावर लागला. त्या आचार्यावर लय भैयाडा 1 साइड दिलसे होता नाही का. आज ती आचार्य आम्हाला भेटली नाही. एकदम म्हणजे जर पाशाल ना भाई तर एकदम गोरीपान अशी एकदम मस्त पोरगी होती आणि गारे डोळे होते. चांगलं होतं, एक नंबर दिसायला पण मग शेवटी आमच्या टिंग्याची साथ सोडली तिने म्हणजे हा बोलायचा का भाई इंगेज आम्ही फिरायला जातो असं तसं येते. एवढं मला जेव्हा मी बोलत नाही का पेपर आलं म्हटलं तू याला ओळखते का? नाव तुम्हाला माहिती का? याला ओळखते का? हा. म्हटलं काय तुमचं? म्हणजे काय नाही, असं काही नाही म्हणे आमचं. म्हटलं असं काही नाही म्हणजे काय नाही म्हणे, आम्ही बोलत बी नाही म्हणे, एका वर्गात बी नाही आम्ही म्हणे.
वन अरे साइड बाप, हा वन साइड दिल से होता आणि हा काय सांगतो सगळ्या गावाला का मी इंगेज आहे. भाई तुझं काय मान येत वन साईडला वर काय काय भेटलं अरे पाहिजे? हो तिला डायरेक्ट शेवाळे परिवारची डायरेक्ट भाऊ बनवायची ते नाही का काय याने मध्ये किस्सा केला नाही का भाई काय अख्ख्या शाळेला अरे मग माहिती जर झालं. आजच्या शाळेला जर मला हा येऊन सांगतोय का बोल तिच्याशी अरे ती हसायची भाई एवढी भारी हसायची ना भाई आता आपल्याला कोणाला बी वाटलं भाई याला बी वाटलं वाटलं हे भाऊ, वहिनी. तेव्हा एज तेव्हा होती भाई वहिनी म्हणे तुझी वहिनी नुसतं बोलत बाई- नाही म्हणे असं याचं मला- एज वाटतं का तुम्हाला बघा वरती पासून हे बघ, हे बघ, उभं राहिलं तर एवढंच होतं आपलं एवढं एवढंच आहे ना तो एवढंच आहे. ते काही असं भाई, कॅमेऱ्यात तेव्हा- कॅमेऱ्यात मग मुडक्या बी दिसत तेव्हा नाही age विचार होती करा बाई, बरं. तेव्हा तेव्हा मागं तेव्हा होती किती असेल बाई. गुडी एवढंच असेल तेव्हा तेव्हा जर ती हा बोलली असते ना हो तुमचा हो एवढा तुमच्यामध्ये दिसला बी नसतं तुमचा हो एवढा आज लहान आपलं आहे हो ते ना. कोथिंबीर बिथंबीर घेऊन जाताना दिसलं असतं आता यांचं लग्न करून 2 पोरं बायकोचा बैल झाले. हॅशटॅग बायकोचा बैल. भाऊ अशी पोरगी होती ना ती बैल बाई सांडा मी बनलो असतो भाई. भाई पोरगी कशी होती भाई वासरू येतो वासरू मग पोरगी तशी होती भाई वासरू बनला असता. आज कधी भविष्यात ती तर आम्हाला आता ओळखणार नाही कारण आम्ही तिला पाहिलं नाही नंतर त्याच्यानंतर जे- काही नाही भाई पोरी अशाच राहतात विसरून जातात. क्यूट बॉय तिला भेटला असता पण तिचं नशीब टाकल्या झोपतच होतं यांच्या सारखे असं एका दाखव तुझं टाकलं टाकल्या दाखवत भरपूर लॉग मध्ये टाकलं हो. तरी तरी पण दाखवून दे टाकलं दाखवून दे फ्लेक्स कर टाकल्याचं टाकलं होत पाणीपुरी खात असेल चला आता आपण सीडी मध्ये पैसे टाकू तुम्हाला दाखवतो. काय जे ते त्याचे कर्म Serial. आहे. जास्त का आप- एक, दोन. सर बाहेर जा फोन लावत नाही सर बाहेर जा. तू कोणी भाऊ करता करता आपणच आहे इथला कोणी सांगितलं सांग एवढी वाईट वेळ नाही आली कोणी सांगायला ना आपल्याला मग इम्प्रूव्ह हो आपण करता करता आपण मशीन बंद करून आउट ऑफ सर्व्हिस. सॉरी हो जेलमध्ये नाही जायचंय घरच्यांना आहे ना आरतीच खाऊ घालत पण सुखाची खाऊ घालत नाही का रिकामं गाण करून सीन नाही करायचे हो तुझ्या बाप्पाकडे आहे भाई तेवढे एवढे पैसे पैसे टाकायचे आपल्याला घरी 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 दे घरी रिसिप्ट दिली नाही पैसे घुसले ना जाऊ दे ना हो. एटीएम सर्व्हिस गेलं बाय सीन अरे पण एटीएम तर निघलं पाहिजे ना मेसेज आला का? जिथं जातं तिथं काढ होतं कधी कधी अडकतं, कधी कधी जातं. आलं डिपॉझिट सलग बघा. CDM इज रनिंग ऑन UPS. आता हे टाकलंय कोणीच येणार नाही. तर आता आम्ही CDM मधून निघलोय. बघू आता कुठं जायचं. हे बघू आता Signal. कुठं जायचं बुवा असं प्लॅन नाही ना हे. सरळ घ्यायची का लेफ्ट घ्यायची का राईट घ्यायची रे? पुढे. बाजूला येऊ आता आम्ही थोडक्यात डिवायडरमुळे वाचलो नाही तर भाई आता ही जरा शेवटची झाली असती. डिवायडरला बरं झालं ठोकलो नाही. डिवायडर गाडी सुद्धा चालवता येत नाही. तुम्हाला माहिती नाही मी कशी गाडी चालवतो. तुम्ही तो कालचा ब्लॉग बघितला असेल. गाडी चालवतो यमराज आपल्या पाठ आता एक रिक्षा गेली भाई आमच्या इथले रिक्षावाले एक नंबर आहे सगळे चालते फिरते डीजे चालतं डीजे भाई 5-5, 10-10 हजारची साऊंड असतात. असं वाटतं अरे असं वाटतं रेंज रोवर मध्ये बसतो क्लबमध्ये पुढं क्लबमध्ये मी कधी आजपर्यंत गेलो नाही गेलो भाई लय घाम गेली लय. तरी अरे आम्ही कामाला होतो सांगा भाई आम्ही बारला कामाला होतो का भाई आम्ही बारला कामाला होतो बारला कामाला होते भाई तिथून आहे ना बाटल्या काय करायचे बाहेर मॅक मध्ये विकायचे. गोंधळी दर्शन जाणार आहे तो. आपलं हॉटेल बाहेर चिवास अजून कोणती होती रे रेड लेबल काही पैसे देतो आम्ही 500-500 रुपये आपलं काम तेवढंच होतं ना आपलं काय माहिती ओरिजिनल पाहिजे नवीन होतं ना नंतर काय रेड लेबलची प्राईस 3-4 हजार रुपये तर तेव्हा आम्ही 700 रुपयाला विकले का अशा प्रकारे आहे ना समोरच्याच प्रॉफिट झालेलं आहे. आमचं फायदा झाला आम्ही तिथे घट पाडलं होतं आम्ही कुठं विकत घेतलं हे असे चोरीबिरीचे धंदे आवडत नाही हो साहेब आपल्याला. हे कसं आहे आम्ही चोरा करायला ना भाई आपण पहिली तरी चावणीची होती पडलं रे फुगा फुगवत होतं भाई मी आईला भाई एवढ्या दिवसानंतर ते घेतलं भाई यांचे आयुष्य फुगे फुगामध्येच गेले. टेक केअर
पहिले आम्हाला आज बी आठवतं आमची पहिली चोरी कोजागिरी पौर्णिमेला होती. काय भाई सांगा भाई सांगा काही सीन होतं. पहिली चोरी कोजागिरी पौर्णिमेला होती. आम्ही दूध पिशवी घ्यायला गेलो दुकानात डेअरीमध्ये. आम्ही त्याला पैसेच दिले नाही आणि दूध घेऊन निघून आलो आम्ही. पहिली चोरी आमची ती होती. 4 लिटर पहिला का? 4 लिटर दूध. काय मला काय केलं? जेव्हापासून आहे ना असे चोरीचे धंदे लागले तर आता असे स्टेजला आहे ना भाई यांच्याकडे चालतं फिरतं हा मोबाईल सुद्धा चोरीचा हा आहे. मोबाईल सुद्धा चोरीचा हा मोबाईल सुद्धा चोरीचा आहे. क्वालिटी माहिती ना क्वालिटी माहिती ना कशी आहे चोरीचं. यांचं असं म्हणणं आहे कष्टाची भाकर आहे ना म्हणे चावा लागते. हे जे फुकटचं पनीर आहे ना एकदम मऊ लागतं म्हणे. का तुम्हाला याच्यातून काय संदेश भेटतो. चोरी करा मोठं व्हा. पण असं काय? सध्या आता अशी सिच्युएशन झाली ना पनीर खाऊन आता भाकरी खावा लागू राहिली नाही का आम्हाला. पनीर सोबत भाकरी खावं लागेल. याच्यातून शिकायसारखं एक भेटलं पनीर हे जास्त दिवस टिकत नाही त्याच्यामुळे आहे ना कष्टाची भाकर खा अर्धी खा पण चांगलं राहा. सगळ्यांचा पाठ असतो त्याच्या भाई. बापाचा फोन आला. त्याच्या बापाचा फोन. याला अरे 45,000 रुपयाचं फर्निचर बनवलं घरामध्ये. ठीक आहे स्पीकर ठेव. ऐकू द्या बाप काय बोलतो. Speaker वर ठेव. ऐकू द्या ना. बोला ना बोला बोला. आलो 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 लगेच आलो लगेच 2 मिनिट आलो आलो लगेच आलो. हे बघा तुमच्या समोर रिझल्ट आहे. असे घोडे बसता तरी आम्ही आहे ना तुमच्यासाठी ब्लॉग काढूच. काही पण झालं तरी ब्लॉग काढू. काय बोलत बाप मला ऐकू नाही. बिनटॉकी का म्हणे रिकामे का फिरायला असं तसं शिवी दिली नाही काही नाही फालतू म्हणून माझा मान ठेवला. काय आता बरं हा कुठं तुम्ही 45 रुपये झाले आम्ही रडतो. आम्ही 45,000 रुपये पाहिले गेले आमच्या जिंदगीमध्ये. नाही भाई 45,000 रुपये फर्निचर. फर्निचरमध्ये फक्त एक कपाट आणि कपाट. बाकीचं कपाट. भारतीय बैठक. भारतीय बैठक काय होतं मला ते सांगा ना भाई. हे बघा एवढा गरीब याला भारतीय बैठक माहिती नाही. भारतीय बैठक म्हणजे ते बसायचं असतं. अरे ते संडास. खेडगावच्या हॉलमध्ये काय संडास ठेवतात रे काय? कोणतं भारतीय बैठक काय विषय? मी तुला फोटो सेंड करतो भारतीय बैठक. खुर्ची अरे, बिर्ची. महाराष्ट्रामध्ये राहतो तुला भारतीय बैठक नाही माहिती काय? अरे भारतीय बैठक काय होती मला काय माहिती. हॉलमध्ये नाही का पूर्ण ते सोफा साईड पूर्ण असं ते sofa चौ- set नाही ते का? पूर्ण दिवाण म्हणता बघ त्याला. बाहेर अरे त्याला sofa म्हणतात ना मग. बॅक साईडला कुशन बिशन हा राहतो. मग त्याला सोपं म्हणतात ना. नाही रे. सोफा वेगळा हो. उत्तर का आधी असते. चल काय तर अशाच प्रकारे आमचा आजचा ब्लॉग संपलाय. भेटू आपण. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मजा मध्ये. नाही आली तरी बघून घ्या नाही का. मजा काही नाही. वॉच टाइमची गरज आहे आम्हाला. तर बाय गाईज. बाय बाय.